So good morning all of you. In today's lecture, we will start our question number next. What is use of statistical techniques in analysis and interpretation of data? म्हणजे जे आपण लास्ट क्वेश्चन मध्ये लर्न केलं व्हॉट इज डेटा अनालिसिस अँड व्हॉट इज डेटा इंटरप्रिटेशन. ओके, इट्स इम्पॉर्टंट, देन फीचर्स अँड देन स्टेप. ओके, हे क्वेश्चन आपण लास्ट लेक्चर मध्ये लर्न केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय करतो, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स जे आहेत किंवा जे टूल्स आहेत हे अनालिसिस आणि अनालिसिस मध्ये यूज करतो. तर ते टूल्स ऍक्च्युअल कोणते आहेत किंवा ते आपण काय यूज करायचे आहेत ह्या बेसवरती हा क्वेश्चन असेल. सो इंट्रोडक्शन. स्टॅटिस्टिक, a branch of applied mathematics, is commonly used in all types of the research project dealing with collection, processing, analysis and interpretation of data. Okay, statistic काय आहे? It is the branch of applied mathematics tools किंवा statistic tool म्हटलं जातं. is commonly used in all types of research project. म्हणजे जे स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत आता आपण जे बघणार आहोत लाईक पर्सेंटेज असेल किंवा रेशो आहे, ऍव्हरेज आहे, मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन आहे, कोरिलेशन आहे. दिस इज व्हेरी कॉमन टूल्स फॉर ऑल रिसर्च प्रोजेक्ट. आणि हे प्रत्येक रिसर्च प्रोजेक्ट साठी किंवा मोस्ट ऑफ द टाइम हे टूल्स काय केले जातात तर यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ कलेक्टिंग, प्रोसेसिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. मग हे जे टूल्स यूज केलेले आहेत हे कशासाठी यूज केले जातात? फॉर कलेक्शन ऑफ डेटा. डेटा कलेक्शन साठी सुद्धा यातले काही टूल्स हे यूज केले आहेत. देन प्रोसेसिंग ऑफ डेटा, दॅट मीन्स टॅब्युलेशन इज वन ऑफ द स्टॅटिस्टिकल टूल्स. ओके, then analyzing and interpretation of data. Statistical methods are used for arranging the data into major order. आणि जो काही स्टॅटिस्टिकल च्या मेथड्स आहेत, स्टॅटिस्टिकल मेथड आर युज्ड कशासाठी यूज केलेले आहेत त्याचे काही पॉइंट दिलेले आहेत. फर्स्ट आहे अरेंजिंग द डेटा इनटू मेजर ऑर्डर. म्हणजे जो डेटा तुम्हाला मेजर करायचा आहे तो प्रॉपर अरेंज करणं महत्वाचं असतं. सो यासाठी आपण काही स्टॅटिस्टिकल टूल हे यूज करतो. सेकंड थिंग, समरायझिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन सच अ मॅनर ॲज टू मेक इट युजफुल अँड मिनिंगफुल. आणि जो डेटा तुम्ही समराइज करणार आहात विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल टेक्निक्स और टूल, त्याला एक कुठेतरी मिनिंग आलं पाहिजे. आणि हे मिनिंग कशामुळे येणार आहे तर ह्या स्टॅटिस्टिकल टूल्समुळे आपल्याला बघायला मिळेल किंवा टेक्निक्समुळे. देन to find out the interrelationship between two and more variable. This is very important thing in research activity. रिसर्च मध्ये आपण वेगळं काय करतो तर जे दोन व्हेरिएबल आहेत, दोन फॅक्टर आहेत, हे एकमेकाशी कसे रिलेटेड आहेत, एकमेकांवरती कसे इम्पॅक्ट करतात हे आपण काय करतो तर फाइंड आउट करतो. ओके, सो आता कोणते टूल्स आपण यूज करणार आहोत हे याचं फक्त मिनिंग आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज पर्सेंटेज, व्हॉट इज ऍव्हरेज, व्हॉट इज मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन, व्हॉट इज कोरिलेशन, हे वन बाय वन आपण बघू. फर्स्ट पॉइंट आहे पर्सेंटेज. So percentage, it is a special kind of ratio used to compare two or more variable or series of data. म्हणजे जे पर्सेंटेज टूल आहे त्या टूल्स द्वारे आपण काय करतो, इट इज द कंपॅरिझन. ओके, इट इज द कंपॅरिझन टू और मोर व्हेरिएबल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एका व्हेरिएबलचं पर्सेंटेज आहे 90%, एका व्हेरिएबलचं पर्सेंटेज आहे 80%. मग यातला जास्त फेवरेबल कोणता असेल किंवा अनफेवरेबल कोणता असेल किंवा हाय कोणता आहे, लो कोणता आहे, हे अशा टाइपचं जे कंपॅरिझन आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत तर पर्सेंटेज स्टॅटिस्टिकल टूल हे यूज करतो. सो पर्सेंटेज आर जनरली यूज टू कंडेन्स डिस्क्राइब रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल. आणि बेसिकली काय केलं जातं पर्सेंटेज टूल मधून टू अँड मोर व्हेरिएबलचं जे रिलेशन आहे हे फाइंड आउट केलं जातं. ओके, सेकंड रेशो. रेशो आता माहिती आहे तुम्हाला. रेशो मध्ये आपण काय करतो, रेशो मीन्स इट इज रिलेशनशिप बिटवीन वन और मोर व्हेरिएबल और इट इज एक्सप्रेस वन टर्म बाय अनदर टर्म. म्हणजे हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे व्हॉट इज मीन बाय रेशो. तर रेशो मध्ये काय असणार आहे, दोन फिगर असतील
त्या दोन फिगरचा रेशो म्हणजे एक टर्म दुसऱ्या टर्मशी कशी एक्सप्रेस होते हे रेशो मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. द रेशो ऑफ वन नंबर ए टू अनदर नंबर बी is defined as the numerical quantity obtained by dividing a by b. म्हणजे आपण काय करतो, एका क्वांटिटीचं डिवायडेशन दुसऱ्या क्वांटिटी सोबत केलं जातं. दॅट मीन्स रेशो. तर इथे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज there are 2000 students in degree college and 1000 in junior college. Then the ratio of degree college student to junior college student is 2000 is to 1000. That means 2 is to 1. Okay. So अशा point of view ने आपण काय करतो, रेशो हा कॅल्क्युलेट करतो. Then next thing or next techniques, average. Average, it is the most commonly used statistical method in all types of the research. Average बघितलं तर प्रत्येक स्टॅटिस्टिकल किंवा रिसर्च मध्ये हा कॉमनली यूज केला जाणारा टूल्स आहे किंवा टेक्निक्स आहे असं म्हटलं जातं. It is often necessary to represent a set of data in terms of one single number that should neither represent the lower nor the highest value, but a value between the highest and the lowest value. Okay. म्हणजे एका टर्म म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ऍव्हरेज माहिती आहे, 1 to 10 काय दिलेले आहेत तुम्हाला, नंबर दिलेले आहेत आणि याचा ऍव्हरेज काढायला सांगितलेला आहे. कसा काढतो आपण, त्याची प्लस करतो, डिवायडेड बाय किती नंबर आहे, दॅट मीन्स 10. डिवाइड केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला, त्याचा ऍव्हरेज मिळेल. Then next, measurement of dispersion. This is very popular method used in research activity or research project. So measurement of dispersion हे माहिती आहे तुम्हाला. तर measurement of dispersion मध्ये खूप सारे बरेच सब व्हेरिएबल किंवा सब टेक्निक्स आहेत. त्यामध्ये मग रेंज असेल, मीन असेल, मोड असेल, मीडियन असेल, असे वेगवेगळे टूल्स किंवा टेक्निक्स काय केल्या जातात तर यूज केल्या जातात. In research, it is necessary to know the extent to which the data are dispersed and the measure which provide such are called the measurement of dispersion. Measurement of dispersion म्हणजे काय, तर आपण जो डेटा आहे, here we can easily measure with the help of various tools. The measurement of dispersion try to find out the heterogeneity of data, that it is the difference between the highest and the lowest value of deviation from the mean. Okay. मग आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, मीन असेल किंवा मीडियन असेल किंवा मोड असेल, यामध्ये काय करतो आपण, ऍक्च्युली हायेस्ट व्हॅल्यू काय आहे किंवा लोएस्ट व्हॅल्यू काय आहे इन अ हेट्रोजिनिटी डेटा. आता हे तुम्ही ऑलरेडी तुमच्या स्टॅटिस्टिकल मध्ये लर्न केलं असेल. हे आपण मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन मध्ये फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर? Yes. Yes. Okay. Yes. Next point, correlation. In marketing research, it is necessary to know the relationship between two and more variable. Okay. म्हणजे मार्केटिंग रिसर्च हा डिरेक्टली कशाशी रिलेटेड असतो, तर मार्केटशी आहे किंवा कंझ्युमरशी आहे किंवा डिमांड अँड सप्लायशी आहे. तर अशी जेव्हा आपण रिसर्च करतो तेव्हा नेमकं काय केलं जातं, दॅट मीन्स हिअर वी फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन टू अँड मोर व्हेरिएबल लाईक डिमांड अँड सप्लाय. तर पुढे एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर डिमांड अँड सप्लायचं रिलेशन काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे आपण काय करतो, ह्या कोरिलेशन टेक्निक्स मधून फाइंड आउट करतो. विथ वन अँड अदर, द रिसर्च वुड लाईक टू नो द इफेक्ट ऑफ चेंज इन वन व्हेरिएबल टू इफेक्ट ऑफ चेंज इन अदर व्हेरिएबल. आणि मग एका व्हेरिएबलचा इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह होतोय की निगेटिव्ह होतो किंवा मल्टिपल होतो, दोन्ही होतो. असे रिलेशन आपण कोरिलेशन टेक्निक्स मधून फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर, कोरिलेशन? Yes. Then next point is diagram and graph. Diagram and graph are used to present the tabulated data in a understandable form to readers. आणि आता इथे आपण काय करतो, एखादा डायग्राम असेल किंवा एखादा ग्राफ असेल, बेसिकली याचं इंटेन्शन काय असतं, वी कॅन इझिली अंडरस्टूड सच टाइप्स ऑफ डेटा
म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल की थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, खूप सारा फिगर मध्ये आहे किंवा एखाद्या रेशो मधून आपल्याला ट्रेंड फाइंड आउट करायचा आहे, तर आपण काय करतो, ग्राफ किंवा डायग्रामला इम्पॉर्टन्स देतो. सो इट इज यूज अँड द इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ड्रॉइंग कन्क्लुजन. म्हणजे बेसिकली काय केलं जातं, डायग्राम किंवा ग्राफ हे इंटरप्रिटेशन मध्ये जास्त यूज केले जातात. ओके, अनालिसिस पेक्षा डायग्राम आणि ग्राफ हे इंटरप्रिटेशन मध्ये जास्त यूज केले जातात आणि त्याच्यानंतर मग त्यातूनच जे काही कन्क्लुजन आहे हे फाइंड आउट केलं जातं. देन लास्ट पॉइंट आहे टाइम सिरीज अनालिसिस. टाइम सिरीज इज अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन टेकन ऍट अ स्पेसिफिक टाइम. आता हे माहिती आहे तुम्हाला, टाइम सिरीज पण मला वाटतं तुम्ही स्टॅटिस्टिकल मध्ये लर्न केलं असेल. टाइम सिरीज मध्ये आपण काय करतो, तर टाइम काय आहे एखाद्या काय म्हणतो आपण एखाद्या पॉइंटचा, तो आपण इथे फाइंड आउट करतो. दॅट मीन्स सिरीज अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन टेकन ॲट अ स्पेसिफाईड टाइम फॉर एक्झाम्पल दिलेला आहे आता पुढे. फॉर एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ प्रॉफिट अर्न एव्हरी इयर, the daily circulation of newspaper, daily fluctuation in the stock market, etc. म्हणजे आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर पर्टिक्युलर पिरियड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे प्रॉफिट तुम्हाला ऍक्च्युली कधी जास्त होतो, कधी कमी होतो, हे आपण काय केलं, टाइम सिरीज वरून फाइंड आउट केलेलं आहे. देन डेली सर्क्युलेशन ऑफ न्यूजपेपर असेल किंवा डेली फ्लक्च्युएशन इन द स्टॉक मार्केट असेल. इज इट क्लिअर? Yes. Yes. आपण काय बघितलं बघा, टेक्निक्स, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स यूज इन डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. टाइम सिरीज, डायग्राम अँड ग्राफ, कोरिलेशन, मेजरमेंट ऑफ डिस्पर्शन, ऍव्हरेज, रेशो अँड पर्सेंटेज. आणि याच्यामध्ये अजून थोडेसे ऍड आहेत जे आहेत अनोवा, अँकोवा टेस्ट अँड अनोवा टेस्ट. ओके, ह्या काही स्टॅटिस्टिकल टेस्ट आहेत, ह्या हायपोथेसिस टेस्टिंग साठी यूज केल्या जातात. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. SPSS ओव्हरव्ह्यू. आता मी हे याबद्दल थोडस तुम्हाला मला वाटतं लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. SPSS एक सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर डेटा अनालिसिस साठी यूज केलं जातं. व्हॉट इज मीन बाय SPSS, थोडस आपण बघूया SPSS काय आहे. SPSS किंवा याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते सॉफ्टवेअरशी रिलेटेड आहेत किंवा डॉक्युमेंटशी रिलेटेड आहे, जे डेटा अनालिसिस मध्ये आणि डेटा इंटरप्रिटेशन मध्ये यूज केले जातात. सो असे जे क्वेश्चन आहेत हे शॉर्ट नोट साठी जास्त विचारलेले आहेत. सो व्हॉट इज मीन बाय SPSS अँड इट्स फीचर. सो द अब्रिव्हिएशन ऑफ SPSS इज, लक्षात ठेवा SPSS स्टँड फॉर काय आहे, स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्स. ओके, SPSS stand for statistical package for the social science and it is comprehensive system for analyzing data. म्हणजे हे कशासाठी यूज केलं जातं, तर डेटा अनालिसिस साठी यूज केलं जाणार आहे. This package or program is available for both personal and mainframe, that means multi-users computer. म्हणजे हे सॉफ्टवेअर जे आहे हे आपण पर्सनल पण यूज करू शकतो किंवा मल्टी युजर साठी सुद्धा काय केलं जाऊ शकतं, तर यूज केलं जाऊ शकतं. द सॉफ्टवेअर कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ सॉफ्टवेअर टूल्स फॉर द डेटा एंट्री, डेटा मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिकल अनालिसिस अँड प्रेझेंटेशन. ओके, मग आता ह्यामध्ये खूप डिटेल बघितलं तर बऱ्याच गोष्टी आहेत की आपण SPSS मधून काय काय गोष्टी फाइंड आउट करू शकतो. तर प्रेझेंटेशन साठी, अनालिसिस साठी SPSS सॉफ्टवेअर हे यूज केलं जातं. सो अजून त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, SPSS कॅन टेक डेटा फ्रॉम ऑलमोस्ट एनी टाइप्स ऑफ फाईल अँड यूज देम अ जनरेट टॅब्युलेटेड रिपोर्ट, चार्ट, plots of distribution and trend, descriptive statistic and complex statistic analysis. म्हणजे बऱ्याच वेळी मी सांगितलं होतं तुम्हाला की खूप सारा डेटा आहे आणि त्या डेटाचं एखादं मीन फाइंड आउट करायचं आहे किंवा पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे, that time we will prefer SPSS सॉफ्टवेअर. म्हणजे विदिन अ सेकंड किंवा विदिन अ मिनिट आपल्याला डेटा इथे इझिली काय होतो, तर कलेक्ट केला जाऊ शकतो. सो हे फार पॉप्युलर एक सॉफ्टवेअर आहे जे
रिसर्च मध्ये यूज केलं जातं. सो इंट्रो लक्षात आला? SPSS काय आहे? Yes. त्याचा फुल फॉर्म फक्त लक्षात ठेवा, हा ऑब्जेक्टिव्हला रिपीट होण्याची पॉसिबिलिटी आहे. SPSS स्टँड फॉर स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स. फीचर काही दिलेले आहेत त्याचे. फीचर्स बघा काय आहेत. इट इज इझी टू लर्न अँड यूज. फार तसंच लर्न करायला थोडस प्रॅक्टिकली सांगते हा. थोडस लर्न करायला ते डिफिकल्ट आहे, पण आता इथे फीचर मध्ये दिलेलं आहे इट इज इझी टू लर्न अँड यूज. It includes a full range of data management system and editing tools. म्हणजे इथे we can easily editing all types of data. म्हणजे आपण इझिली काय करू शकतो, डेटा हा एडिट करू शकतो. ओके. इट प्रोव्हाइड इन डेप्थ स्टॅटिस्टिकल कॅपॅबिलिटी. म्हणजे जितक्या तुम्हाला स्टॅटिस्टिकलच्या ज्या काही टूल्स आहेत, ऍट द सेम टाइम हिअर वी विल यूज. म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला मध्ये की आपल्याला पर्सेंटेज पण फाइंड आउट करायचंय, मीन फाइंड आउट करायचंय, कोरिलेशन फाइंड आउट करायचंय, स्टँडर्ड डेव्हिएशन सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. आणि तिथे जर तुम्ही काय म्हणतो आपण ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ना ऍट द सेम टाइम सगळे रिझल्ट तुम्हाला काय होऊ शकतात तर मिळू शकतात. So it provide in-depth statistical capabilities. And last, it offer complete plotting, reporting and presentation figure. आणि ऍक्च्युअली तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये कोणत्या फिगर घ्यायला हवेत हे सुद्धा तुम्हाला SPSS काय करतं तर इंडिकेट करेल किंवा प्रोव्हाइड करेल. It can generate graph of various types like bar, line, plot, okay, स्कॅटर्ड, हिस्टोग्राम, प्लॉट्स, हे सगळे तुम्हाला काय केले जातात इथे इझिली इंडिकेट केले जातात SPSS मधून. सो हे फार पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे जे रिसर्च मध्ये यूज केलं जातं. आणि त्याचं काय काय म्हणतो आपण त्याचं व्हर्जन इन द सेन्स फार कॉस्टली आहे सॉफ्टवेअर. आणि त्याचं फ्री व्हर्जन हार्डली तुम्हाला 1 मंथ साठीच मिळू शकतं, जे ऑनलाईन आहे. Is it clear? SPSS? Yes. Yes. माईक जरा ऑफ करा, आन्सर देऊन झाले ते. नादिरा. चला, सो आपलं नेक्स्ट सॉफ्टवेअर आहे SAS सिस्टीम. ओके. SAS सिस्टीम म्हणजे काय हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह इन द सेन्स शॉर्ट नोटला विचारलेलं आहे. SAS stand for Statistical Analysis System. SAS stand for Statistical Analysis System. It is a software system used in variety of research for data storage, data analysis, data presentation, report, etc. मग हे सुद्धा जे सॉफ्टवेअर आहे हे काय करतो तर डेटा तुमचा स्टोर करेल किंवा सॉर्ट आउट करेल, अनालाइज करेल. ओके. सो SAS is developed by SAS Institute for Data Mining. आता डेटा मायनिंग आपण ऑलरेडी लर्न केलं. डेटा मायनिंग मध्ये काय होतं सांगा बरं, आठवते का कॉन्सेप्ट डेटा मायनिंग? डेटा मायनिंग आठवते का? डेटा मायनिंग आठवते का? हो, नसेल तर नाही असं सांगा. डेटा मायनिंग मध्ये आपण काय करतो, जो खूप सारा डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तो मल्टिपल पर्पज साठी यूज करतो. म्हणजे बऱ्याच वेळी लक्षात येतं ना रे आपण ह्या पर्पजने डेटा कलेक्ट केला होता, पण ह्या इंटेन्शनने सुद्धा आपण हा डेटा यूज करू शकतो. सो रॉ डेटा कन्वर्टेड इन मल्टिपल पर्पज. जो रॉ डेटा आहे तो मल्टिपल पर्पज साठी आपण कन्वर्ट करतो. दिस इज कॉल्ड द डेटा मायनिंग. लक्षात ठेवा. नंतर थोडे सिलेबस संपत आला आता रिसर्चचा, लक्षात नाही राहते तुमचं काय कॉन्सेप्ट आहे. असो, पुढे जाऊया आपण. सो SAS is developed by SAS Institution for Data Mining, Data Modification, Data Management from various sources of analysis. आणि जे काही सोर्सेस ऑफ अनालिसिस आहेत याच्यामधूनच आपण काय करतो तर हे SAS सॉफ्टवेअर प्रेफर केलं जातं.
SAS is a computer based integrated system. आता हे सॉफ्टवेअर इन द सेन्स कसे असणार आहे तर कम्प्युटर बेस्डच असणार आहे. फॉर सॉफ्टवेअर यूज बाय बिझनेस फर्म टू फॉलोइंग पर्पज. आता त्याचे काही पर्पज दिलेले आहेत. SAS आपण कोणत्या इंटेन्शनने यूज करतो. फर्स्ट आहे डेटा स्टोरेज अँड मायनिंग. ओके, डेटा स्टोअर करण्यासाठी आणि माइन करण्यासाठी तुम्ही SAS सॉफ्टवेअर हे प्रेफर करू शकता. देन सेकंड आहे बिझनेस फोरकास्टिंग, देन रिपोर्ट रायटिंग. ओके, बिझनेस फोरकास्टिंग एखादी ऍक्टिव्हिटी असेल किंवा डेटा मायनिंग असेल किंवा रिपोर्ट रायटिंग असेल, यासाठी तुम्ही SAS प्रेफर करू शकता. देन data analysis with the help of advanced statistical techniques like correlation and regression analysis. मग हे SAS मधून तुम्ही काय करणार आहात, जे रिग्रेशन आहे, कोरिलेशन आहे, हे सुद्धा तुम्ही इझिली करू शकता. नेक्स्ट, डेटा ऍसेस इन एनी फॉर्मॅट लाईक MS Excel, टेबल, डेटाबेस, फाईल एक्सेट्रा इज अ पॉसिबल. म्हणजे ह्याच सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्हाला अजून काही वेगळं यूज करायचं असेल, एक्सेल असेल, टेबल असेल, डेटा फाईल असेल, वी कॅन इझिली यूज विथ द हेल्प ऑफ SAS सॉफ्टवेअर. ओके, देन पॉइंट नंबर 7. Point number 6. In business, SAS is used for business analysis, financial modeling, time series analysis for studying trend. आणि ह्या SAS सॉफ्टवेअर मधून तुम्ही सुद्धा बिझनेस अनालिसिस करू शकता किंवा एखाद्या परफॉर्मन्सचा ट्रेंड काय आहे, हियर वी कॅन इझिली फाइंड आउट. ओके, देन पॉइंट नंबर 7. SAS is a leading software used by IT companies. मोस्टली हे कुठे यूज केलं जातं हे सांगितलेलं आहे. SAS is leading software used by IT companies, banking, financial institution and private companies. तर फॉर एक्झाम्पल पण पुढे दिलेला आहे, गुगल आहे, त्याच्यानंतर HDFC आहे, फेसबुक आहे. ओके, हे काय करतात तर हे सॉफ्टवेअर यूज करतात. So SAS is easy to learn with the adequate security. हे लर्न करण्यासाठी सुद्धा कसं आहे तर इझी आहे. इज इट क्लिअर SAS सॉफ्टवेअर? मध्ये आहात ना? मी आज Yes. ओके, सो नेक्स्ट आहे MS Excel. MS Excel आता तुम्हाला माहित असेल, MS Excel बरेच जण यूज पण करतो. So MS Excel म्हणजे काय बघा. MS Excel a spreadsheet in an interactive computer application for analysis and storage of data in tabulate form. टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो, MS Excel मध्ये डेटा हा स्टोअर करू शकतो. दिस इज द कम्प्युटर ऍप्लिकेशन. इट इज यूज टू स्टोअर अँड एक्सट्रॅक्ट न्यूमरिकल डेटा इन अ ग्रिड फॉर्म ऑफ कॉलम अँड रो. आता इथे कॉलम आणि रो मध्ये तुम्हाला माहिती आहे MS Excel बद्दल काही फारसं डिटेल सांगायची गरज नाहीये. ग्रेड फॉर्म मध्ये तुम्ही डेटा काय करू शकता, न्यूमरिकल डेटा हिअर वी कॅन इझिली स्टोअर. त्याचे काही बेनिफिट्स दिलेले आहेत MS Excel चे. Important and valuable data can be stored and retrieved in the form of chart, graph or spreadsheet. MS Excel मध्ये आपण डेटा इझिली काय करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो, स्टोअर करू शकतो. दिस इज द फर्स्ट यूज और फर्स्ट बेनिफिट. सेकंड, इट कॅन ऑल्सो यूज टू डू सिंपल अँड रूटीन स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. आणि जे काही सिंपल आपलं कॅल्क्युलेशन आहे, तर तुम्हाला माहिती आहे MS Excel मध्ये जे काही आपले मॅथमॅटिकल जे प्रॉब्लेम आहेत हे सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो ऍज कम्पेअर टू अदर जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या कम्पेअर मध्ये. कारण इथे तुम्हाला सगळे साइन सिम्बॉल जे काही आहेत ते मिळू शकतात. सो दिस इज व्हेरी सिम्पल अँड रूटीन स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. देन MS Excel is commonly used MS Excel is commonly used to store and retrieve sales record in column and row. Users are able to find out desired data quickly.
आणि MS एक्सेल मधून आपण काय करू शकतो, डेटा हा इझिली फाइंड आउट करू शकतो, कारण तो कसा असतो, तो रो मध्ये असतो आणि कॉलम मध्ये असतो. ओके, इज इट क्लिअर? Yes. Yes. Okay, so point number 4, it helps to make better and effective decision because MS Excel store voluminous data, analyze and present it is the tabular or graphical format which save time on decision making. तर MS Excel मुळे नक्कीच काय होणार आहे, तिथे आपण जे बाकीचे टूल्स आहेत हे सुद्धा we can here easily use to find out various information. That's why here called save our time. ओके, MS Excel मुळे नक्कीच काय होतं, तर आपला टाइम सेव्ह होतो आणि आपण जे डिसिजन आहे we can easily take any decision. Then in business, MS Excel is used to present, display financial, production and other data generated in business. म्हणजे बिझनेस मधला कोणताही डेटा असेल, मग तो फिनान्शियल रिलेटेड असेल किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड असेल किंवा अदर, here we can easily display with the help of MS Excel application. This help to have better customer relationship and management control. आणि ह्या एका ऍप्लिकेशन मुळे आपण कस्टमर सोबत गुड रिलेशनशिप मेंटेन करू शकतो आणि मॅनेजमेंट कंट्रोल सुद्धा इझिली करू शकतो. कस्टमर रिलेशनशिप का, कारण विथ द हेल्प ऑफ MS Excel वी कॅन स्टोर ह्यूज डेटा, दॅट्स वाय. ओके, इज इट क्लिअर? Yes. Yes. Next point, 6 number. There are remote chance of loss or data theft. Suppose data get lost or file is corrupt, still it is possible to retrieve or restore lost or corrupted file data. म्हणजे आता करप्टेड फाईल डेटा किंवा जो एखादा लॉस झालेला डेटा आहे, इथे आपण काय करू शकतो, काय करणार आहे सांगा बरं? रिट्राईव्ह करणार आहोत. कसा रिट्राईव्ह होऊ शकतो? देर इज द रिमोट चान्स ऑफ लॉस ऑर थेफ्ट डेटा, म्हणजे खूप कमी चान्स आहे तुमचा डेटा लॉस होण्याचे किंवा थेफ्ट होण्याचे. Suppose data get lost or file is corrupted, it is possible to retrieve. Retrieve म्हणजे काय सांगा बरं? Or restore. माहितीये ना? वापस से मिल सकता है डेटा. हाँ बोलो. वापस से वो बैकअप ऑप्शन हाँ. से मिल सकता है डेटा. बॅकअप कर सकते हैं. तो रिट्राईव्ह डेटा म्हणजे MS Excel मध्ये तुम्ही रिट्राईव्ह डेटा करू शकता, स्टोअर डेटा, रिस्टोर डेटा करू शकता. And last point आहे, with the help of MS Excel, it is possible to remove data presentation. This is possible by using color bar, highlight specific item, use different color for comparison, add graphs, table and many more. आणि इथे बरेचसेच ऑप्शन असल्यामुळे तुम्ही तुमचा डेटा एक छान प्रकारे काय करू शकता, तर रिप्रेझेंट करू शकता. बिकॉज हिअर वी यूज व्हेरियस कलर, हायलाइट, ओके, टेबल, ग्राफ एक्सेट्रा. इज इट क्लिअर? MS Excel. Yes. Okay. And Yes. question, mini tab. मिनी टॅब म्हणजे काय बघा, हा सुद्धा एक शॉर्ट क्वेश्चन आहे जो शॉर्ट नोटला रिपीट होऊ शकतो. मिनी टॅब इज अ टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर कॉमनली युज्ड फॉर लर्निंग स्टॅटिस्टिक्स and so to do statistical research. It is the statistical analysis software and very popular among researchers to do calculation, making graph, analysis and interpretation data. ओके, आता हे बरेच जर तुम्ही बघितले तर सगळेच अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन साठी यूज केले जातात. सो मिनिटॅब इट इज ऑल्सो वन ऑफ द सॉफ्टवेअर. दिस सॉफ्टवेअर इज युजफुल फॉर द अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन पर्पज. आणि मग यामध्ये आपण हेच काम करतो की लाईक टेबल, then graph, okay, then chart, whatever.
त्याचे युजेस काही थोडे दिलेले आहेत, हे बघा वन बाय वन. फर्स्ट आहे Minitab is an effective software for teaching statistics. It is quite popular among teacher and student because it is easy to operate, reasonable price and very effective online teaching sources. पण हे थोडेसे काय म्हणतात आपण Minitab टीचिंग मध्ये यूज केले जातं, पण त्यासाठी थोडेसे पे असणार आहेत. इट इज वाइडली यूज इन कॉलेज अँड युनिव्हर्सिटी अक्रॉस द वर्ल्ड टू टीच अँड लर्न स्टॅटिस्टिक्स. म्हणजे स्टॅटिस्टिकलचे बेसिकली म्हणतो ना आपण जे टूल्स असतात किंवा त्याचे जे साइन वगैरे स्पेशल जे आहेत त्यासाठी जास्त ही Minitab काय केलं जातं तर यूज केलं जातं इन टीचिंग प्रोसेस. सेकंड, the use of Minitab is quite common among all types of small, medium and big companies. हे प्रत्येक कंपनीमध्ये यूज केलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. It is an effective way to store, analysis data, identify and the trend in business and find out solution to the problem. आणि यामध्ये सुद्धा तुमचा डेटा अनालाइज होऊ शकतो आणि ट्रेंड सुद्धा फाइंड आउट होऊ शकतो. as well as here we solve our problem and find out some solution. Then point number 3, preliminary Minitab was developed for Six Sigma, a set of technique used for process improvement by professionals. It provides faster and effective solution for the complex analysis of voluminous data and Six Sigma project for quality improvement. आता Six Sigma काय आहे हे आपण लर्न केलेलं आहे कॉमर्स मध्ये. Six Sigmaचं इंटेन्शन काय असतं तर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करणं. ओके, सो ह्या इंटेन्शनने सुद्धा आपण Minitab सॉफ्टवेअर यूज करू शकतो. नेक्स्ट, रिसर्चर प्रेफर Minitab over other software because it perform major function of statistics like probability, sampling, descriptive statistics, statistical interference, t-test and many more. Okay, आणि जे बाकी सुद्धा स्टॅटिस्टिकल मधले जे काही सॉफ्टवेअर इन द सेन्स टूल्स जे आहेत हे सुद्धा आपण Minitab मध्ये यूज करतो. मग ते कोणते आहेत तर माहिती आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी हे माहित असेल, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक आहे, स्टॅटिस्टिकल इंटरफरन्स असेल, टी टेस्ट, एफ टेस्ट, झेड टेस्ट, ह्या काय म्हणतो आपण काय म्हणतात त्याला हायपोथेसिस टेस्टिंग साठी यूज केल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत, हे आपण Minitab मध्ये यूज करू शकतो. देन Minitab कॅन बी यूज फॉर कंडक्टिंग अँड टेस्टिंग हायपोथेसिस. म्हणजे नंतर दिलेला आहे बघा हा पॉइंट. Minitab can be used for conducting and testing hypothesis, analysis and interpreting data and presenting statistical report. आणि statistical report हे इथे इझिली काय केले जातात प्रेझेंट केले जातात. Then Minitab provide quick, accurate and effective data analysis and solution to the researcher. इथे रिसर्चला इझिली सोल्युशन प्रोव्हाइड केले जातात. And last point, Minitab is commonly used by the researcher for analyzing and presenting research in graphical or other acceptable format. आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये Minitab मधून आपला डेटा हा अनालाइज केला जाऊ शकतो आणि रिप्रेझेंट हा केला जाऊ शकतो. इज इट क्लिअर? Yes. ओके, Minitab असेल, SAS आहे आणि SPSS आहे. हे जे सॉफ्टवेअर आहेत MS Excel हे सगळे शॉर्ट नोटचे क्वेश्चन आहेत. सो आपला युनिट नंबर 4 मध्ये चॅप्टर नंबर 2 आज कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. अटेंडन्स झाली आहे सगळ्यांची?